निवडणुकीत तुम्हाला सांगितलं होतं आम्ही संपूर्ण कर्ज माफी करू. आत्ता कर्ज माफीचं विचारलं की म्हणतात कुणी आश्वासन दिलं होतं. म्हणजे जे बोलतात ते करत नाहीत. मी एवढ्याचसाठी तुम्हा सगळ्यांना सांगते की आत्ता निवडणुका येणार आहेत, तुमच्या स्वतःच्या निवडणुका येणार आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका आहे, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. हे व्यासपीठावरती बसलेली सगळी लोक कायम तुमच्यासाठी संघर्ष करत आले, पण आता तुमच्या निवडणुका आहेत. तुमच्या निवडणुकांमध्ये तुमच्या सोबत जो उभा राहील ना अशा व्यक्तीला निवडून द्या. नाहीतर वेळेवरती आलेल्या आश्वासनांना भुरळ घालणार तुम्हाला लोक येतील, तुम्हाला 100 आश्वासनं देतील. तुम्हाला आश्वासनं दिली की आपले डोळे लगेच चकाकतात आणि मग आपल्या साठी 5 वर्ष जो झटतो त्याला आपण विसरतो आणि मग ज्या खोट्या आश्वासनं दिलेल्या असतात त्या आश्वासनांवरती आपण मतदान करतो आणि मग जी परिस्थिती होते ती आत्तासारखी होते. कारण विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही व्यासपीठावरती ज्यांनी निवडणूक लढवली या सगळ्यांनी 5 वर्ष तुमच्यासाठी तुमच्या संघर्षामध्ये घालवली, तुमच्या समस्या मांडण्याचं काम केलं, तुमच्यासाठी लढलेत. पण निवडणुकीच्या वेळेस ज्या सरकारकडनं फसव्या घोषणा झाल्या त्या घोषणांच्या आधारावरती या सगळ्यांना पराभव पत्करावा लागला. आज नुकसान कोणाचं झालं? तुमचंच. आज तुमच्यासाठी लढायला जर यातलेच लोक निवडून गेले असते तर तुमच्यासाठी संघर्ष करू शकले असते, तुमच्यासाठी भांडू शकले असते. मला सांगत, जर त्यांचं नुकसान होण्यापेक्षा तुमच्यासाठी लढणाऱ्या व्यक्तींना जर पराभव बघावा लागत असेल आणि आपला हक्काचा आवाज जर दाबला जात असेल तर नुकसान कोणाचं होत आहे? त्याच्यासाठी जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे, जो तुमच्यासाठी 5 वर्ष झटतोय त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहा.